कत्री तुझा ना क्लीन शेवाला चेहरा लागतात राहणार आहे माझा. आणि हा कमाल बनवतोस यार, तुझ्या मिस करीन मी. कधीही या, बनवून देईन. खडा चम्मच स्पेशल चहा. आधीमध्ये फोन करत जा. आधे मध्ये रोज फोन करणार तुला रेवा. ते मला ऐकायचं ना, टपरी बंद झाल्यानंतर तू काय करतोस तरी सगळं बंद बंद सगळं बंद. कधी अवेलेबल असेल तुमच्यासाठी. कमांडर तेव्हा बाई पुढच्या टायमाला आहे ना तिकट खायची स्पर्धा आपल्या दोघांमध्ये राहिलं. बघा विचार करून बोला. काय आहे? रेवा क्यूट क्यूट आणि गोड असली तरी तिखट जा म्हणत्या. अहो तुमच्या समोर आहे ना हारायला तयार आहे मी. त्या निमित्ताने भेट तरी होईल आपली. हा लवकर कळवा मला कधी येणार ते. ते मंडळीला ना माझ्या मस्तपैकी झणझणीत खानदेशी अशी पाटोड्यांची आमटी आणि दाळबट्टी करायला लावल मी. हा मग अरे वा, जय खानदेश. जय खानदेश. ओय केड्या, गेम आहे तर गेम आहे. हा लक्षात ठेवी ना मी ऑलवेज. हे बघितलं का, केड्या चिडत नाही यार. केड्या अरे काय झालं? अरे आज चालतंय तुला, आज तू चिडत ना. केड़ा आता तरी सांग दिला. और अपना दिल का ख्याल रखना. पुढच्या मिशनसाठी ऑल द बेस्ट. तू फक्त टीम तारिणीची नाही, या देशाची वाघिणीस. चल चल यार, जाते जाते सेंट कर रहा है यार केडी. ए तुम्ही सगळे असे का बघताय? तुम्हाला काय वाटतंय रेवाचं पाय निघत नाही का इथं ना? असं काही नाहीये बरं का. डोंट अंडर एस्टिमेट बॉस. चीते की चाल बाज की नजर और रेवा की रफ्तार में संध्या कर रही है लोग यार. हे डार्लिंग, ही क्यूट क्यूट रेवा गोड गोड बाय नाही करणार आहे का? We miss you, रेवा. ए चला चला चला, बॉस येते. यू आर ग्रेट. खेड्या तुला सांगतो आता जो मिसळ काय आहे? काय वाच ना. डायव्होर्स पेपर. अगं हे इथे काय करतायत? बागेत फिरायला आले. निशिता, हे डायव्होर्स पेपर्स केदार आणि तारिणीच्या रूम मध्ये सापडले. याचाच अर्थ ते दोघेही डायव्होर्स घ्यायचा प्लॅन करतायत. केदार आणि तारिणी डायव्होर्स? हाऊ डबल स्टँडर्ड. आधी काय पळून जाऊन लग्न केलं, मग भांडून वेगळे झाले, मग परत एकत्र आले आणि मोठं लग्न केलं. आणि आता हे डायव्होर्स पेपर्स. सगळ्यांसमोर गुलू करायचं आणि बंद खोलीत डायव्होर्स घ्यायचा. आणि ही गोष्ट कोणाला माहितीच नाही, पण मला माहित होतं. हा दिवस कधी ना कधी येणारच होता. ही अशी लग्न आहेत ना, फार काळ टिकत नसतात. खांडेकरांचे सगळे पैसे वेस्ट केले. पैशांचं सोड, त्यातून आपला फायदा कसा होईल ते बघ. कसा? जस्ट इमॅजिन, हे डायव्होर्स पेपर्स कौशिकीला सापडले तर. अरे हो, हा विचार मी केलाच नव्हता. एक्झॅक्टली. त्या दोघांनी कौशिकीपासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली, हे जेव्हा तिला कळेल तेव्हा त्या दोघांची काय इमेज राहील? करेक्ट आहे. खांडेकरांची मोठी सून म्हणून खूप रिस्पेक्ट दिलाय तिला. आता ही मोठी सून आणि कौशिकीताईंचा लाडका भाऊ ही दोघं मिळून त्यांच्या मागे काय करतायत ना, हे कळू दे त्यांना. नाही 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 ईशा, माझा या निशीच्या प्लॅनवर अजिबातच विश्वास नाही. पण पद्मिनी मम्मा, ह्या वेळेला माझा प्लॅन एकदम परफेक्ट आहे. हो, त्याचीच भीती वाटतेय मला. प्रत्येक वेळी तुझ्या प्लॅनमुळे तोंडावर पडलोय आपण. माझ्या समोर तोंड वर करून बोलायची हिंमत नव्हती कोणाची, पण तुझ्यामुळे बाहेरचे येऊन अपमान करायला लागलेत माझा. नॉट धिस टाइम काकू. कशावरून? कारण माझ्याकडे प्रूफ आहे. कसलं प्रूफ?
रीड दिस. तुमचं दोघींचं ना. केदारला प्रेमाची कबुली तर देऊन बसलीये मी, पण त्या डिवोर्स पेपर्सचं काय? प्रूफ शिवाय कॉन्फिडेंटली बोलायला मी काही निशी नाहीये. बॉस बॉस आपल्याला निघावं लागेल पटकन इकडं. का? काय झालं? कौशिकी ताई आली आहे. इथे आत्ता? हो लॉबीमध्ये आहे. त्या इकडे कशा काय आल्या? मी सांगतो ना तुला नंतर. आपण निघूया आधी. बर ठीक आहे, चल. सॉरी तुला त्रास होईल थोडं, पण निघूया पटकन. बॉस सॉरी मी तुला अशा अवस्थेत घेऊन जातोय, पण डॉक्टर आज डिस्चार्ज देणार होते, पण तू बरी आहेस ना? मी ठीक आहे. केदार, बरोबर, केदार खांडेकर. तो माझा लहान भाऊ आहे. छान घेतला तो इंटरव्ह्यू. आणि ते हुशार पण आहेत. आई ना, तो खूप हुशार आहे. कधी जमलं तर त्यांना भेटायला नक्की आवडेल मला बघ. हाऊ स्वीट. अहो मग तुम्ही ऑफिसला या ना फोटो काढायला त्याच्याबरोबर. नाही म्हणजे तुमचा हा निरोप मी त्याच्यापर्यंत पोहोचवेनच, पण तुम्ही स्वतः जर त्याचं कौतुक केलं तर त्याला अधिक प्रोत्साहन मिळेल. पण तुमच्या पूर्ण कुटुंबाकडून ना सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. तुम्ही आमच्या हॉस्पिटलमधल्या गरजू पेशंटची एवढी मदत करता. जाऊबाई, आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि समाजाने आम्हाला एवढं दिलंय, आम्ही सुद्धा समाजाला काही द्यायला नको? आपली आयडेंटिटी रिव्हील होण्याच्या आत आपण निघूया. सॉरी मी तुला अशा अवस्थेत घेऊन जातोय, पण गुलाब कुठे? आहे ना आपल्या कस्टडीमध्ये येतो. मला भेटायचंय त्याला. आता आता नको ना बॉस, आधी आपण घरी जाऊया. घरी ज्याने मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं त्या माणसाला मला भेटायचं. भेटूया, पण नंतर तो आपल्या तावडीतच राहणार आहे. मी जोपर्यंत त्याला भेटत नाही तोपर्यंत मी आपल्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. हा पुरावा असेल तर त्या दोघांना या घरातून कायमचं बाहेर काढण्यापासून मला आता कोणीही रोखू शकत नाही. एरवी त्यांच्या गृहप्रवेशाला खूप थाट असतो ना. पण आता त्या दोघांना बाहेरची वाट मीच दाखवणार. खांडेकरांची मोठी सून म्हणून मिरवायचं होतं ना त्या तारिणीला. तिची सगळी मस्ती आता ही पद्मिनी खांडेकर जिरवणार.